मित्रांनो, जय शिवराय. आणि ज्याची प्रतीक्षा होती आपल्या सर्वांना, कालपासून सगळ्यांना एकच होतं की दादा कधी येणार. मथुर आला आणि मथुरचं जंगी स्वागत हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने केलं. आणि उद्याचा दिवस अवघे काही तास शिल्लक आहे, ज्या मैदानाची आपण आतुरतेने वाट बघतोय, राज्यपाल महामहिम केसरी. तर या मैदानासाठी आवर्जून दादा पण येणार होते. ही गेल्या 8 दिवसापासून चर्चा होती कुठेतरी, आणि ते चर्चेला कुठेतरी पूर्णविराम मिळाला. दादा उद्याच्या मैदानासाठी या ठिकाणी दाखल झालेले. दादा, प्रथमतः तुमचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये स्वागत आहे. धन्यवाद. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे वंशज आहेत, छत्रपती संभाजी महाराज, आणि या पावनभूमीमध्ये माझ्या मथुरला या भूमीवर उद्या पाहायला भेटेल, खरं तर माझं भाग्य आहे. आणि या छत्रपती संभाजी भागातील, या मराठवाड्यातील जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे, जे माझा चाहता वर्ग आहे, यांच्या प्रेमासाठी, यांच्या आशीर्वादासाठी. दादा, काय सांगाल, कसं स्वागत झालं? कधी निघाले होते तिथून? मी कालच निघालो आहे. काल तर खरं बोललं तर ब्रह्मा पैलवान आहेत, माझा मित्र आहे, भाऊ आहे, भरपूर वर्षाचा नाता आहे आमचा. जेव्हा जेव्हा घाटावरती जातो स्पर्धेसाठी, तेव्हा त्यांचं एक भाऊ म्हणून पाठिंबा असतो. आणि त्यांचं बिंजोडचं मैदान कमीत कमी 18 ते 20 वर्ष झाले. जे पारंपरिक बिंजोडची जी प्रथा आहे आमची मुंबईची, तीच प्रथा ते घाटावरती चालवतात. आम्हाला अभिमान आहे त्यांचा. त्यासाठी त्या मैदानासाठी मी नाशिकवरनं एलियनला आणला काल. आणि एलियननी तिथे एक कपाळाला गुलाल लावून दिला. भरपूर दिवस मैदानामध्ये गेलो नव्हतो. खरं तर कपाळाला गुलाल लावून दिला एलियननी. मोठा भाऊ छत्रपती संभाजीनगरमध्ये होता. एक मोठ्या भावाची जागा तिथे भरून काढण्यासाठी एलियन होता. ना आमची जी मुंबईची जी संघटना आहे, ठाणा, रायगड, पालघर, पूर्णपणे ती संघटना या बिंजोडसाठी उतरलेली होती. खरं तर अभिमान वाटतं. असे सगळे एकत्र येऊन जेव्हा बैलगाडा क्षेत्राला योगदान देतात, तेव्हा त्या मैदानाची शोभा म्हणजे एकदम भरून दिसते, शोभा वाढलेली असते. मग ते बघून अखंड महाराष्ट्रभर, देशभर जे आपले जे शेतकरी वर्गातून मागासवर्गीय जे लोक राहतात, त्यांना सुद्धा ती आवड निर्माण होते. हा क्षेत्र काहीतरी वेगळा आहे. सर्वसाधारण लोकांना कुठेतरी या क्षेत्राची आवड निर्माण होते. शेतकऱ्यांचा बैलगाडाचा जो खेळ आहे, हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा खेळ. पण शेतकऱ्यांपासून जे घरी बसणारे पण आता नवीन नवीन झाले, क्रिकेटर झाले, त्याच्यानंतर बिझनेसमॅन झाले, उद्योजक झाले. प्रत्येक जणांचा जो बघण्याचा टुनिंग आहे तो चेंज होत चालला आहे. आधी काय करायचे, बैल 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 करायचे, पण आता काय बोलतो आपण, एक महादेवाचा नंदी आहे, आपला दैवत आहे. बोलण्यात फरक पडला. आणि शेतकरी हे बघा, आता हे सर्व यंत्रणा आल्यात शेती करण्यासाठी. याच्या आधी काय आम्ही शेती केलेली आहे. आमची परिस्थिती जेव्हा नाजूक होती, आम्हाला तर नंदी खरेदी करण्यासाठी पण आमच्याकडे पैसे नसायचे दादा. आमचा दुधाचा व्यवसाय होता. तेव्हा ते पाडं जे व्हायचे ना म्हशीला, ते आम्ही जुंपायचो. मी जुंपलेले आहेत. ती परिस्थिती आमची होती ना. आज त्या महादेवाच्या आशीर्वादाने त्या नंदीपासून शेती केलेली आहे आपण. मग त्या शेतीपासून आपलं घरदार चालायचं. जे पावसाळ्यात पिकायचं ते आपण 8 महिने खायचो घरी. म्हणून या महादेवाच्या नंदीला बैलापेक्षा नंदी म्हणून उपमा दिलेली कधी चांगली आहे. आता कालपासून चर्चा, मथुरला बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी बघायला आले. जवळपास 5 ते 7 हजार लोक या ठिकाणी येऊन गेले आतापर्यंत. उद्या पण एक मोठं वेगळं ग्लॅमर मैदानात त्या ठिकाणी दिसेल. आणि मराठवाड्यात जी उत्कंठ होती, जी कमतरता होती, सगळ्यांना आस लागलेली होती की मग मथुर पळवायचा. तो एक निर्णय घेण्यात कुठलीच कमतरता तुम्ही दाखवली? मी काय कमतरता दाखवू? एका याच्यात निर्णय मी बिंदास व्यक्ती आहे. मला जे पटतं, जे अखंड महाराष्ट्राला जे पटतं ते मी करत असतो. मी एक दोघांच्या बोलण्यावर तर कधी जात नाही. खरं तर माझे 2 भाऊ इकडे बसल्यात ना. त्यांच्या प्रेमासाठी, त्यांच्या आग्रहाखातीर या मराठवाड्यामध्ये, या छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये छाती ठोकपणे आलेलो आहे. आणि त्यासाठी 2 दिवस मथुर आधीच पाठवलेलं आहे. का? जे चाहते वर्ग आहे, उद्या कोणाला फोटो काढायला भेटेल, नाही भेटेल, बघायला भेटेल, नाही भेटेल, पण ते मन भरून इथे येऊन बघू शकतात. मनोहर दादा झाले, सर्जेराव दादा झाले, यांची कळकळीची विनंती होती का मी वेळेवर आणू शकलो असतो. 4 घंट्यांनी प्रवास करून लगेच त्याच दिवशी पाहू शकलो असतो. पण या मराठवाड्यामध्ये मी कधी येणार? मथुरा सगळ्यांना माहिती आहे का त्याचा वाढता वय आहे.
त्याच्यानंतर आपण किती आयुष्यात माणूस किती जगतो, तसं मथुरचं वय पळायचं किती असणार याच्या पुढे, मग कुठे कधी थांबवलं, मग मी जे हे छाता वर्ग आहे यांना दाखवू शकत नाही. मग दादा जो अगोदरची गाडी पळाली कुठल्या मैदानात पळाली माहिती मला नाही एकच फेरा झाला होता, तिथे पाऊस पडला होता. खरं तर ते त्यावेळेस BJPचे कार्यकर्ते होते, ते मला भेटले जे मेन आयोजक होते, आणि त्यानंतर ते मला घेऊन चाय पिला. मला अजून पण माझ्या लक्षात आहे त्यांनी, त्या आयोजकांनी. आणि त्याच्यानंतर ते MLA झाले, हा आमदार झाले. खरं तर म्हणजे बैलगाडा क्षेत्रातून जे आयोजक पण आहेत, त्या आयोजकांना पण कुठली पदवी मिळू शकते काही विचार नाही करू शकत. हे सगळं महादेवाच्या आशीर्वादाने झालंय, नंदींच्या आशीर्वादाने. आज तीच इच्छा कुठेतरी पूर्ण होताना दिसते. जो तो एक फेरा पळून त्या ठिकाणी इच्छा अपुरी राहिली होती प्रेक्षकांची, ती इच्छा उद्या पूर्ण होणार आहे. दादाला मी भरपूर मध्यंतरात पण कॉल करायचो का ही गाडी चांगली कडेनी पळालेली आहे. मथुर कडेनी तेव्हा गट पास केला होता. त्या गटामध्ये त्यावेळेस योनंदी फॉर्मला होता आपला, बघा मथुर आणि महबूब आणि बकासूर आणि त्या साईडला हे होता तो आपला. नंदीचं तेवढं नाव डोक्यात नाही राहत माझ्या. फायनलला जायला होतं खूप दिवसानंतर. हा खूप दिवसानंतर तो नंदी त्या वेळेस फॉर्मला होता. म्हणजे अशा चांगल्या गाड्या आपण कडेनी राहून मारली होती, म्हणजे गट पास झाला होता आपण. तर आता काय हे नंदी हरले काय ना जिंकले काय. बकासूर झाला, मथुर झाला, मनोहरदादांचा लखन झाला, अजून खूप सारे असे नंदी आहेत. मोठा लक्षात आला, माझ्यासाठी दैवत आहे. म्हणजे याला हे नंदी अशी आहेत का यांचं नाव मिटणारा नाही आहे. खूप नंदी आहेत, यांची जेवढे नावं घेऊ तेवढे कमी आहेत. दादा एलियन कधी दिसत, कारण 3 फेऱ्याच्या मैदानात आतापर्यंत उतरला होता, पण एकदा नाशिकला गट पास झालं सेमीला. मग ते सेमी पास नव्हतं झालं. मागच्या वेळेस पण हिंदकेसरी मैदानात आतुरता लागली होती की एलियन तरी पळणार, मथुर जरी नाही पळाला तर एलियन पळणार, कारण की एलियन त्यावेळेस नाशिकला आलेला होता. हा पण आता जिथे कसं आहे नियोजन जुळलं पाहिजे, आणि जे चाहता वर्ग आहे आपण आता फक्त त्यांच्यासाठी पळत असतो, आता स्वतःसाठी नाही. बघा मला माझ्या मथुरने महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, भारत केसरी, 3 वर्ष सलग बिंजोडचा बादशाह सगळे किताबं मला मिळवून दिले. त्याच्यामुळे हे जे चाललंय हे चाहत्यांच्या प्रेमाखातीर चाललंय. बघा 20 तारखेला महाराष्ट्र केसरी मैदान आहे, खूप मोठा मैदान आहे. पण आता झालंय काय का महाराष्ट्र केसरी मैदान एक साईडला फॅन फॅमिली कुटुंब जनता, आता किताबच सगळे मिळालेले आहेत. पण आता आपल्याला काय पाहिजे, जे चाहता वर्गांचा प्रेम पाहिजे, त्यांच्या प्रेमाखातीर प्रत्येक ठिकाणी आपण जायला पाहिजे. मी यूट्यूबच्या माध्यमातून आधी सुद्धा बोललो होतो का मला जिथे ज्या कानोकोपऱ्यामध्ये फॅन फॅमिली कुटुंबांसाठी जाता येईल तिथे मी जात राहील मथुरला घेऊन. नक्कीच दादा. जाता अजून एक शेवटचा मुद्दा, खरेदीचं काय डोक्यात, कारण काल शुभम दादाने पण एक संकेत दिले कुठेतरी खरेदीचं काय होणार असं शक्यता आहे. असं काय नाही, मोठी छोटी आपण काय बघा, प्रत्येक गोष्ट आपण पैशांनी मोडली नाही जात, वस्तूची किंमत ठरवली नाही जात. वस्तू ती 5 रुपयाची असो नाही तर 500 रुपयाची असो, जिच्यात कला आहे अखंड महाराष्ट्रभर देशभरात तो दाखवेल, तोच खरा कोहिनूर हिरा असतो. म्हणून त्याच्यामुळे मी खरेदीचं काही एवढं बोलत नाही. मी खरेदी 2-3 करून ठेवलेली आहे, पण मी टप्प्याटप्प्यानं बाहेर हा थोडंसं आहे ना. आता मथुर चाललाय, त्याच्या पाठीमागे तयारी करायचं चालू आहे. असं चालतं. उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा असेल. दादा नुकतेच आलेले, उद्या पुन्हा नवीन मुलाखत घेऊ आणि उद्या गुलालाला पात्र राहायला पाहिजे, कारण की एक मोठं नियोजन सर्जेराव भाऊ यांनी केलेलं आहे. आणि गेल्या 2 मैदानात आपण बघितलेलंच आहे ज्या पद्धतीने मैदान संपन्न झाले, आणि पुन्हा एकदा तीच वेळ आलेली आहे. प्रेक्षकांनी देखील सपोर्ट करणं गरजेचं आहे. काय आव्हान कराल दादा प्रेक्षकांना? एकदा मी फुलंब्रीच्या मैदानाला आलो होतो, इथे बिनजोडला असेच बघायला आलो होतो. तेव्हा पण मी इथेच मनोहरदादांच्याच हॉटेलला राहिलो होतो, 1st फ्लोअरला. म्हणजे तिथून पळून आलो होतो अक्षरशः त्यावेळेस. म्हणजे मला वाटलं नव्हतं का हे पब्लिक सिटी एवढं जाम करून टाकणार. मी तिथून पळून आलो, मग इथे बसलो होतो मी. यावेळेस अवघड झालं, कारण जे फॅन फॅमिली कुटुंब आहे खाली एवढाच का फोटो काढायचं काय करायचं.
ते कोणाला दुखापत नाही झाली पाहिजे. शिस्तबद्ध काम करा. नाही तर काय करतात माहिती आहे का, एकजण इकडून खेचतो एकजण तिकडून खेचतो, एकामेकाची वादावाद होतात. हे नका करू. एकदम तुमच्याकडे आता मी प्रेमा खातीर आलोय ना, तर एकदम सगळ्या लोकांनी व्यवस्थित फोटो काढ. आणि एक मिनिट बोला. प्रथमच आपल्या मराठवाड्यामध्ये याच्या अगोदर दादा तर राहुलभाई येऊन गेले, परंतु मथुर पहिल्या वेळेसच आला आणि आमच्या शब्दाला मान देऊन दादांनी आमचा मान ठेवला. तो आमचा शब्द फक्त आमच्या एकट्याचाच नव्हता, तो तर संपूर्ण मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या बऱ्याचशा लोकांचं म्हणणं होतं, फॅन मंडळी जेवढे, की नाही लखन आणि मथुर एक सोबत पळाले पाहिजे. खूप दिवस झाले फक्त एकच फेरा पळाले. त्या दिवशी बॅड लक होतं की बाबा पाऊस मोठा आला, तर हे जर आपल्या भागात आणि आपल्या भागात पळाले पाहिजे, विशेष म्हणजे मराठवाड्यामध्ये. आणि तो शब्द तुम्ही आमच्या शब्दाला मान दिला, त्याबद्दल मी सगळ्या आमच्या मराठवाड्याच्या सगळ्या मथुरच्या फॅनच्या तर्फे मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि त्याच्यामुळं आम्ही मराठवाड्याच्या मंडळीनं, आणि विशेष करून मी काल बोलतानाच बोललो की मथुर देव आहे किंवा मथुर हिरो आहे, सगळ्यांचं चाहता आहे, हे तर आहेच, पण आता तो आमच्या भागातला मुख्यमंत्री आणि तो सगळ्या आपले जेवढे काही नंदी आहे त्या नंदीमधला तो मुख्यमंत्री आहे. जसे राजकारणात आपले असतात, आमदार असतात, खासदार असतात, कॅबिनेट मंत्री असतात, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, तसं तो आपला बैलगाड्या क्षेत्रातला पहिला सगळ्या नंदीमधला तो मुख्यमंत्री आहे. अशी उपाधी आम्ही त्याला काल दिली सगळ्यांच्या वतीनं. आणि आपणही वेळातल्या वेळ काढून तुम्हाला विनंती केली, नुसतं आपला मथुरच नाही तर पण तुम्ही पण या, तर तुम्ही पण एक दिवस अगोदरच आले, त्याबद्दल सगळ्याच्या वतीनं मी तुम्हाला खूप खूप तुमचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आणि